अमरावती येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि 1876 मध्ये स्थापन झालेल्या वलगाव रोडवरील जिल्हा परिषद अकॅडमी हायस्कूल येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील एकूण 150 विद्यार्थिनींनी आपला कलाविष्कार सादर केला। इतवारा परिसरातील ही शाळा जिल्ह्यातील अत्यंत जुनी आणि नावाजलेली शिक्षण संस्था आहे। स्वर्गीय श्री दादासाहेब गवई यांच्या मार्गदर्शनात या शाळेने अनेक पिढ्या घडविल्या आहेत। या उपक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे मुख्याध्यापक कमल इक्बाल, शाळा समिती संचालक KMA नसीम, फिरोज खान कातिब, माजी रफीक, नईम खान, सोहेल महाड पठाण आदींनी केले। कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक सारंगनाथ ठाणे यांनी विद्यार्थ्यांना कलेतील भविष्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी सांगितले की 10वी नंतर एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास गुणांमध्ये सवलत मिळते। 12वी नंतर NID, UCEED, CET मार्फत फॅशन डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, 3D ॲनिमेशन, UI UX आणि ग्राफिक डिझाईन यासारख्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेता येतो। ISDI मुंबई सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमधूनही उच्च शिक्षण घेता येते। BFA, BBA, ATD यासारख्या पदव्या मिळवून विद्यार्थी इंटेरियर डिझायनर, फिल्म मेकिंग आणि गेमिंग डिझाईनमध्ये आपले भविष्य घडवू शकतात। या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री आर्ट कला वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये जय ठाकरे, ईशान कातवटे, कृष्णा जैनकर, सृष्टी सपकाळ, निराली नेवारी, समृद्धी पेठे आणि उत्कर्षा वैले यांचा समावेश होता। या प्रसंगी स्वराष्ट्र क्राफ्ट महाविद्यालयाचे संचालक प्राध्यापक एजाज अहमद यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। सहभागी विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या उत्कृष्ट चित्रांचे सर्वांनी कौतुक केले। यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।